दाखवणार आहे. बघा आता येतच असतील आमचे सगळे गावकरी. काय सखा भाऊ बरं आहे का? बरं. ही बघ आमची नंदी सारखी रेळ सोडत असती. बोलत या बघा आल्या आमच्या आत्याबाई पण आल्या. ओ हा सखी जातो तिकडे. झालं की तुमचे भांडण लावून आमचे खोटे नुसते मस्ती करत. तात्या या तात्या या. ए यार गाढवीच्या नो काय चाललंय? चला बाहेर इकडं. हा तात्या बसून घ्या. ए सगळ्यांनी शांतता. काय दंगा लावलाय नुसता उभेच. तात्या असं करा तुम्ही बोला मी बघतो यांच्याकडे काय बोलते ते. बरं माझ्या बंधू आणि त्यांच्या भगिनींना बर सरकारचं पत्र आलंय. लई मोठा बदल होणार गावात. बर हो म्हणजे काय तात्या पाणी पुरवठा आठवड्यातून दोनदा करणार आहे का रेशन मध्ये बी बियाणं देणार आहे? काय सकाळ जरा दमाने घ्या. बरं ऐका. हा वाचतो. डिजिटल इंडिया योजने अंतर्गत स्मार्ट गाव संकल्पना राबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक यंत्रणा प्रायोगिक तत्वावर लागू करण्याबाबत शासनाने ठरवले. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक यंत्रणा निवडी गावांमध्ये पाठवण्यात येत आहे. सरळ म्हणा की ते एआय बॉक्स पाठवलंय गावात म्हणून. एआय बॉक्स म्हणजे नक्की काय ग? अहो मामी एआय बॉक्स म्हणजे असलं जंक्शन मशीन तुम्ही काय बी प्रश्न विचारा ते लगेच उत्तर देते. बर गदोंडे भारी दिसतोय की काय उत्तर की? ऐका तर शासनाचे काही निकष आहे. बर का निवडलेले गाव हागणदारी मुक्त असावे. संदीप भिडे काका नाही होते घरी बसते आता हागणदारी मुक्त गाव तंटामुक्त असावे. अरे आहे की दंडमुक्त? कुणाचा दंडावर आलाय? या इकडं दाखतो त्याला टाकतो कुरून. बरं. नंबर 3 गावातील सर्व प्रौढ साक्षर असावेत. ही आमची म्हातारी सोडली तर सगळं गाव साक्षरच आहे. बाई कशी बोलते सासूला? धोंडे तू कसं थांबून घेतेस हे? मी नसतं बाई ऐकून घेतलं. शांत बस. बरं ऐका अजून काही सूचना. यंत्र रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. 5 नंतर यंत्राशी कोणतेही चाळे केलेले चालणार नाही. एआय बॉक्स चुकीची माहिती दिल्यास त्यावर दगडफेक करू नये. एआय कडून भविष्य विचारणे बेकायदेशीर आहे बरं का सका भाऊ. हे यंत्र विवाह जुळवणीसाठी नसून शांती आणि शिक्षा यासाठी वापरायचं आहे. शांतीने हो शेती हो शांती तिकडे. म्हणजे आता बैलाला औषधं द्यायची का मला द्यायची हे बॉक्सच सांगणार. आणि सर्वात महत्वाचं एआय बॉक्स देवाऱ्यात ठेवू नका. नाही किंवा त्याच्यावर चंदन फुल बुक्का व्हायचा नाही. चालते की तात्या आता असं करू नारळ फोडू आरती करू आणि एआय बॉक्स चालू करू. चालते. ओ मामी बसा की तुम्ही. ओ सुनंदा वहिनी घ्या की आरती करा. ओ व्हिडिओ काढा. चल लावा तो व्हिडिओ. आरती अशी काय चाललंय तेव्हा ते काय असा कसा करता? थांबव तो व्हिडिओ. आरती कशी करायची? कुंडली कवरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बर तात्या चालू करतो बरं का. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार घरच्या घरी. अहो एआय बॉक्स येतात आली. तर मंडळी विचारा प्रश्न. मी प्रत्येक प्रश्नाला लगेच उत्तर देतो. पण लक्षात ठेवा
उत्तर जर आवडलं नाही तर दोष माझा नाही, तुमच्या नशिबाचा आहे. समजलं का? आणि हो, खूप प्रश्न जर विचारले तर माझंही डोकं भांड्यातल्या दह्यासारखं आमतं आणि उत्तर मिळत नाही. त्यामुळे मला तुम्हाला नेटकं येत नाही हा प्रश्न विचारू नका. मी जिओचा टॉवर नाही. समजलं? तात्या हा. हे काय पुण्याचं मॉडेल आलं का? काय बरोबर करतोय? काय जाऊ दे विचारायला. चला विचारा प्रश्न. हा. आमच्या सुनेचं पाळणं यंदा पीक पाणी कसं असतं? लॉटरी लागेल का? मी पुढच्या निवडणुकीत सरपंच होईल नाही का? मला काहीही समजत नाहीये तर पुन्हा एकदा प्रश्न विचारा. अरे काय मासळी बाजार लावलाय हा? एकेकाला प्रश्न विचारा. अरे तुमचे आपण हे बाहुलं प्रश्न विचारू. चल. ओ मामी तुम्ही बसा जरा. ओ सुनंदा वहिनी विचारा की प्रश्न. होय. काय आत्याबाई जाऊ का पुढं का तुम्ही जाताय पहिल्या तिला म्हणाल पुढं पुढं करती. विचार की तूच पहिली. काय बाई गुंजे नंदी सारखी पुढं पुढं करत असते. आपलंच गोड दांटायचं. माझं काय नुसते नखरे पाहिजे तिला. काय ती कपडे घालती आणि हिंडत राहती सगळीकडं. हा मग मला आवडतं बाई फॅशन करायला. तुमच्यासारखी नाही राहत मी. कळतं बघा बघा कसं बोलती. काही मोठ्याचा इच्छा नाही मान नाही. बया सगळ्या चांगल्या पोरी लोकांच्या घरात गेल्या ही माझ्या नशिबाला आली आणि आमचं पोरग हिच्याच मागं धावते. हिच्या आई वडिलांनी हिला काय बी शिकवलं नाही तशीच दिली दाडून. थोडी अक्कल तरी द्यायची पाठवून. पण अनाथच नाही तर पोऱ्यात कोणती यायची. ऐकू येते बरं का मला. माझे कान फुटले नाहीत अजून. इथं माझ्या मायच्यानं बोलायचं काही कारण नाहीये. आपली वटवट वटवट उचलायची जीभ लावायची टाळ्याला. सकाळपासून नुसता पट्टा चालू. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तोंड दिलं म्हणून काय तुम्हीच बोलू शकता का? आता उगं माझं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला सांगते अहो सकाळ झाली की म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालू होतोय. नुसती खाट्यावर बसती आणि चहा दे खारी दे पोहे दे उपीट दे. अहो नुसती खानावर करून ठेवली घराची. दिवसभर उंगली बरी भाज्या घालून खाती म्हातारी. आणि भाऊजी तुम्हाला म्हणते मी काय म्हणते जरा चार बसल्या बसल्या वाती वळाव्या झालं तर थोडी भाजी मोडून द्यावी. ते पण नाही. काही काडीची मदत नाही म्हातारीची. काही ऍक्टिव्हच नाही अंगामध्ये. ते डबा येईल का माझ्या घरी कामाला? काय उपयोग घ्यायचा मला? ओय थोबड सांभाळून बोलायचं. सासू आहे मी तुझी. सासूची थोडी सेवा केली तर काय भोक पडतात का हिच्या अंगाला? अगं पाया पडतो तुमच्या. रोजच आहे हे. ओ सुनंदा वहिनी प्रश्न विचारा तुमचा. हा विचारते की. हा. होय भाऊ आमच्या आत्याबाईला बोलावा तरी यायचा. बाई बघ कशी बोलती. आत्याबाईंना बोलवायचे असेल तर त्यांना मानाने निरोप द्या. कधी कुठे आणि कसे द्यायचे ते कळवा म्हणजे त्या येतील. आत्याबाई कशावर चिडताय तुम्ही? जर गंमत केली तुमची. तुम्ही कुठल्या एवढ्यात वर जायला आणि त्याला काय हौस आहे तुम्हाला आत्तापासून बोलून घ्यायची? तुम्ही आहे इथंच अजून कटकट करा माझ्या डोक्याशी चांगल्या खटखटीत. मग नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय ऑफ नाहीच व्हायची मी. म्हातारीची बरे आहे भाऊ. आमच्या यांना माझ्या मनातलं कळलं का हो कधी? हे बघा अगे नंदे ब्रह्मदेव जरी आला तरी बायकोच्या मनातलं नवऱ्याला कळतंय वय तेव्हा. काय हो मंडळी बरोबर बोलती का नाही मी? ते राहू दे. ए आय भाऊ आमच्या सुनेचा पाळणा कधी हलल? पाळणा हलवण्यासाठी पाळण्याला एक मोठी दोरी बांधा. तुमच्या पाळण्याचा प्रकार कोणता आहे तेही सांगा. तुमच्या खोलीची लांबी आणि रुंदी सांगितली तर किती मोठी दोरी लागेल हेही तुम्हाला मी सांगेन. तुम्हाला हवाय का तो सल्ला? काय बोलते त्याचा काय उपयोग आहे? त्याला कशाला विचारताय पाण्याचं? मी सांगते की पाळणा हलवायला यांचं ध्यान घरात राहिलं तर दिवसभर उधळते नुसतं मित्रांसोबत भिंगरी लागल्या गं. मी एकटीच कशी हलवू पाळणा? ओ सुनंदा वहिनी हं. असं करा तुम्ही जा घरी. हं. तुमच्या धान्याला देतो पाठवून. मग बसा दोघं हलवत. पाळणा काहीतरी जाऊ दे. ए बर आता पुढचं कोण आहे प्रश्न विचारायला?
अरे बापरे लई झकास, हा? हो मैनावती बाई, तात्या कशाला म्हणताय? आपलं इलाज राहून म्हणा की, हा? कसं? राहिलं इलासराव, बोला. हे काय कानावर आलंय आमच्या? हा? हा कंचा बॉक्स आणलाय ना गावात? हा. अगं सुलक्ष्मी, समजच करतय म्हणे. म्हणजे काय मग? आमचा नाचा गेलाय सोडू. ए महिने हा करेल का काही हो नाचाचं काम? आणि बिदागी ती कशी किती आणि कुठं गेला? अहो, काय चाललंय? काय? हो ताई, रंगाचे प्रश्न विचारा की. बरं ए आय हो, सुंदराबाईनं म्हणे युट्यूब का फ्यूट्यूब चॅनल काढला नाही, व्ह्यूअर्स कमी करता येतील का तुम्हाला? मी सुंदराबाईंचे व्ह्युअर्स कमी करू शकत नाही, पण तुझे व्ह्युअर्स कसे वाढवायचे हा सल्ला तुला देऊ शकतो. तुला हवाय का तो सल्ला? काय बिलकुल नाही. हो मैनावती बाई, अहो तुम्ही बी काढा की काय चॅनल. चॅनल थांब हो मैनावती बाई, अहो तुम्ही बी काढा की चॅनल. काढू की असे व्ह्यूज भेटतील तुम्हाला डायरेक्ट गोल्डन बटनच. बरकी नसराव, हा. मस्त आयडिया आहे. हा. पण मग शूटिंग तुमच्या वाड्यावरच करू की? हा चला मग. चला. बापरे, ये मी. चला. थांबा की, आता कुठं चाललाय? तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. हा हाय ए भाऊ, पुढच्या निवडणुकीत मी पुन्हा सरपंच होऊन येईल का? हा? बरोबर. 2024च्या निवडणुकीत तुमच्या गावात 52% मतदान झालं होतं. 3 पॅनलपैकी आघाडीच्या पॅनलला 12,821 मतं मिळाली होती. 2025च्या मतचाचणीनुसार तुमची जिंकायची शक्यता फक्त 30% आहे. त्याला काय कळते? हा, बरोबर करतोय. और मेरा पानी उतरता देख, हाँ। मेरे किनारे पे घर मत बसा देना, मैं समंदर हूँ, लौट के वापस आऊंगा. हाँ। अरे येऊन येणार कोण? एकच वादा, एकच वादा. दादा, हे सगळं काय चाललंय दादा? एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का? विचारा की, शेतकरी तुम्ही नाही तर कोण विचारणार? विचारा. बर. ए भाऊ, अहो एक नाही तर अनेक प्रश्न वाचून उभा आहे माझ्या पुढं. आमच्या पिढ्या खपल्या हो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात. आणि माझ्या कितीतरी भावांनी आपलं आयुष्यात संपवलं. बघ बाबा, तुला तरी जमतंय का उत्तर द्यायला? अरे आपला बळीराजा रोज नवीन प्रश्नांशी झुंजतोय. जमिनीचं तुकडं छोट झालं आणि हे मधले दलाल जळवागत रक्त शोषतायत. पाऊस म्हणलं तर ढग फुटीगत पडतोय, नाही तर तोंड बी दाखवत नाही. बी बियाणं खत येळच्या येळी मिळत नाही हो, आणि मिळाल्या तर अव्वाच्या सव्वा किमतीला. आणि नवीन पिढीचं काय सांगू तुम्हाला? अहो ही नवीन पिढीला शेती सोडून शहरात जायचंय आणि तिकडे नोकऱ्या करायच्यात. आम्ही कसं करायचं बाबा आता? ए भाऊ, तुझ्या समोर लोटांगण घालतो, पण मला या प्रश्नांची उत्तरं दे. सखा भाऊ, तुम्ही तर माझी बोलतीच बंद केली. पण तुम्हाला एक सांगतो, माझा वापर करून शेतीचं नवीन तंत्रज्ञान तुम्ही शिकून घ्या. पाणी कधी घालायचं, पिकं कुठली घ्यायची, हे सगळं तुम्हाला मी सांगतो. दलालांना सोडून तुम्ही डायरेक्ट ॲपद्वारे तुमचा माल विकू शकता. त्यासाठी माझी मदत घ्या. माणसाने निसर्गाशी चालवलेला खेळ थांबवला तर निसर्ग सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहील. आत्महत्या हा काही उपाय नव्हे. शेवटी काय सखा भाऊ, GPT 5 काय GPT 50 मॉडेल जरी आणलं तरी कुठलंही मशीन माणसांना माणुसकी शिकवू शकत नाही. खऱ्या आयुष्यात या प्रश्नांची उत्तरं माणसांना शोधावी लागतील.
आणि सखाभाऊ मला माणसानेच बनवलंय. माझा योग्य वापर कसा करायचा हे शेवटी तुमच्याच हातात आहे. बरं का गावकऱ्यांनो, एकीचं बळ तर तुम्हाला माहितीच आहे. अहो, त्या एवढ्याशा मुंग्या सुद्धा एकत्र येऊन कितीतरी अवघड काम पूर्ण न करतात. आणि तुम्ही तसे जर एक झालात तर हे प्रश्न का नाही सुटणार? आणि मी आहेच की सोबतीला. सखा भाऊ उठा, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. अरे गड्या, तू कशाला घाबरतो? तू हो पुढं, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. काय रे, आहोत ना आपण?